कावेरी गो कावेरी गो सोड सोड त्याचा अंग कावेरी भानावर ये. इंदू सुनेला सोडवायला बघतेस नाही सुटणार ती. सोडणंच नाही ना ताच बघताय मी. चल चल ये गो बस आहेच बस. आजपर्यंत तुझ्या भरोशावर मी उभी असे. माका माहित हा तू माझ्या मागे उभो असूस. कावेरीच्या अंगावासून मी नारळ काढते. जा का असा ना त्या सगळ्या घराच्या बाहेर जाऊ दे रे बाबा. कावेरी हयच बस. हा मी नारळ घेऊन येते. हा काय ग काय शोधतीयस? हो हैसरलो नारळ खाऊ गेलो. अगं हे बघ इथला नारळ मी आत्ताच फोडलाय. तुला कशासाठी हवाय? नंतर सांगते. बाकी उतरवलेले नारळ पडवीत आहेत बघ. बर घेते. आता हे काय? यांचा काय ताईचं काय हो काय शोधतास? आम्ही तुमचा काय घेतलेला ना ऐसर काय शोधतास? तसं नारळ काढून ठेवले खाऊ गेले. मी नाही बघितलं नाही तर म्हणशाल मी घेतलंय म्हणा. पूर्वा अगो काय झाला? गरम पाणी हे बाय माझे नाही जमता काय गो? असा कसा सांडला पाणी? अगं ते गरम पाण्याचं टोप. काकी हे ना सांडला ना पाणी? मी नाही. तिने मुद्दाम नाही केलं. धक्का लागला तिचा. अगो तुमका नाही कळत. अगो मुद्दाम करता आता काय गो? तूच बांधलंस ना माझ्या चेडवाक? आई अगं असं का करेल ती? अगो तुका माहिती नाही याचं ना काय नेम नाया. पूर्वा सांगता ना तुका. अरे ते का ना फक्त तेचोच पुळको जसं तुमका ना. जीव घे सगळ्यांचा जीव घे तरी तुका कोण काय बोलणार नाही. आई सुरुवात तोंड बंद करा आणि चलायस ना. चल अगो भाजून टाकीत तू कया. चल रवा दे कामा. चल अगो माहित नाही. आता माहित तुझ्याकडसून चुकून झाला. पण तू देवघरासून बाहेर किती येईलस? पूर्वा बोलवला मला. मी बरा आता झाला. मी बघतोय काय तर. हा तू बस ऐसर तू बस. हो सगळ्यांचा जीव घेईन. नशीब पाण्यावर भागवला नाहीतर राखेल होतून ना पेटाव टाकला नसता. आई अगं असं काही नाहीये. तू ना उगाच काहीतरी उगाच आरडतय मी. काय झालंय? अभिराम भाऊजी अहो तुमच्या बायले आम्ही हैसर रावलेला आवडत नसत ना तर तसं सांगायचं ना. नको ना किती करता. काय केलं आता कावेरीने? काही नाही केलंय अभिदा.
ते जरा गरम पाणी माझ्या पायावर पडलं. सरिता धक्को लागलो असं. वय काय धक्को लागलं? हो आधी ही दुधावरची साय लावते का? तुम्ही नको लाव, माझी पोरगी आहे ना, मी बघतोय काय तर. नशीब तोडक्यात मी मावला. बस करा आता ह्या सगळा. ताच म्हणतोय मी, रोजचे वाद होण्यापेक्षा एकमेकांच्या जीवावर उठण्यापेक्षा ना यो वाडो का आणि वाटण्यो काय असतात ना तर देवा, म्हणजे आम्ही आमच्या वाटेक जाऊक मोकळी. खैसून खय जातस तू? बरोबर असं त्याचं म्हणणं. मा काय हय आश्रितासारख्या रवाचा नाही. वाडो विकून टाका आणि माका माझी वाटणी देऊन टाका. ठीक आहे, करून टाकू आपण वाटणी. रामा तू तरी आई, हे वाद मिटण्यासाठी आपण निर्णय घेतला ना, मग त्यावरून अजून कशाला वाद हवेत? एकदाचा काय तो वाडा विकून टाकू आपण, म्हणजे जो तो आपल्या वाटेला जायला मोकळा. पूर्वा चल, तू कसा आहे लावून देते. आई, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. वाडो एकूक जाशाल पण होणारो अनर्थ टळतलो नाय. माझा ऐका. माझ्यामुळे झाली ना, माझी चूक झाली आहे ना. नाही गो बाय, तुझा काय नाही चुकला. चुकला तर सगळा नियतीचाच चुकला. घेवा, जा काय होता ना तर चांगल्यासाठी होता. नशीब ना वाटणीचो स्पष्ट इशारा काढलंय मी. आता याद करायचा, आपला आपला रवायचा. जुना जा झाला ना तर आठवायचा. हा नाही म्हातारीचो आणि भावंडांचं तुमका लय पुळकू येता ना, आणि हीच गोष्ट वाड्याच्या वाटणीत आडवी येता. मी तुमका सांगतो, त्या म्हातारीक ना जास्त जवळ करू नको, त्याचं आयुष्यभर तिका पोसूचा लागत आपल्या. बरं झालं अभिरामा, म्हाताऱ्याच्या समोर सगळा बोललो असतो. वाड्याचे वाद मिटवणं आता तिच्याच हातीत असा. नाही तर वाडो हे का विकू नको ते का विकू नको असा म्हणा सर, वाड्याचा व्यवहार होऊच नाही रे. आणि ओगीच सगळी जण एकमेकाच्या मानगुटीवर बसान राहत. आई, आई ते होऊन जाऊ दे सगळ्यांच्या मनासारखा. तुझ्या उपचल. नाही, नको मला जेवायला, भूक नाहीये. अरे 2 घास तरी खा. नको आई, खरंच नको. देवा, या घरातले वाद या घरा वांगडा, या घरातल्या माणसांवांगडा संपणार काय? या घरातली माणसा कधी एकत्र येतील रे बाबा, कधी एकत्र येतील? अम्मा, इंदाई अम्मा, काय झालं? काय नाही गो, भीती वाटता. आयुष्यभर सगळ्यांका एकत्र करूक बघलंय मी. मगे माझो नाहीलाच झालो. सगळे आपापल्या वाटेन निघून गेले. पण नियतीन पण सगळ्यांका एकत्र आणल्यान परत.
पण आता कोणा एकत्र रवाचा नाही हा. घर इकूचा हा. वाद होत, हे वाद कधी संपतले माहित नाही. पण ह्या वादात माझा घर नाही राहणार गो. सगळं ठीक होईल, घाबरू नका. मी आहे ना, सगळ्यांना शांत करेन. मी आहे ना, सगळ्यांना शांत करेन. हे बाय माझे, हे बाय, हे बाय. जीव भांड्यात पडलो रे माझा. तुमका कसा सांगू माझा काय होता. अरे कोण कसोही वागलो ना तरी मी आवच असे रे तुमची. माका काळजी वाटतलीच तुमची, या घराची. अभिरामा, या घराक तू पहिल्यासारखा परत उभा केलंस. माझ्या देवांका परत एकदा त्यांची जागा दिलीस. सगळ्यांका एकत्र हाडलंस. मग हे आता हे वाटणे कित्या माहित आहे माका. वाद होत, ह्या सगळ्या टाळूसाठी तू ह्या करतस. माझो विश्वास असा तुझ्यावर. तरी पण परत एकदा विचार कर. या घराचो, तुझ्या औशीचो वाचव रे बाबा, आपला घर वाचव रे. काय गो, तुझो मार्ग तू निवडलंस म्हणतोस, पण काय मिळलं तुका. आता तरी ह्यो पैशांचो हव्यास सोड. आपल्या माणसांका घराक धरून रव. ह्यो पैसो दागिनो जा तुका व्हाया ना, ता हळूहळू संपतला. तेव्हा तुझ्याकडे माणसा नसतली आणि तेव्हा तुका होणारो त्रास अधिक असतलो. म्हणान म्हणतोय आता हे वाद मिटव, स्वतःक समजव. अगो, या घरावर तुझो पण हक्क असा. आता ह्या घरावर तुझो जसो हक्क असा ना, तसाच ह्या घर जपूची जबाबदारी पण असा तुझ्यावर. घराक जप, घरातल्या माणसांका जप.
म्हाका आठवता रोज काम झाल्यावर ना ते रात्री असूच निजायसूच मग मी ना रात्रीचा येऊन तुझ्या डोक्यावर तेल घाली होते. सकाळी उठल्यावर ना सरिता नेहमी म्हणायचा रात्री सटवाई येऊन तेल घालून गेली वाटता. मग माका ना तू दिवसभर घरासाठी घेतलेलो त्रास दिसायचो. त्याची किंमत ना ह्या अख्खा घर तुझ्या नावावर केलंय ना तरी मोजूक येऊची नाही. अरे ज्या घरासाठी तू इतका केलंस इतका राबलंस या घर सहजासहजी विकूया नको रे. माका ना भीती वाटता घर एकाक गेलो तर काहीतरी अनर्थ होतलो. माका तुमका गमवायचा नाही असा. माझी लेकरं असस तुम्ही ऐकतस ना रे. तेव्हा दत्ता सरिता पैसा नाही. दत्ता सरिता अरे काय असाच तुम्ही. दत्ता छाया 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 गो खय असस तू. छाया गो छाया खय. अभिराम अभिराम अभिरामा रे अभिरामा. बाय काय असतात माझी पोरा. सगळ्यांना शांत करेल. बहीण घात केल्यान काय असत पोरा माझी. बहीण काय ठेवल्यान माझ्या पोरांका. तुम्ही पूर्वा काय असाच. छाया अरे काय गेली. हे बाय चपला तर हयसरच असत. अरे तुमच्या आवाज तुमका बोलवता. अरे कोणीतरी ओ तरी देवा रे ओ तरी देवा. काय गेली माझी पोरा काय गेली. छाया दत्ता काय बोलायचं नाही मी. ये रे माझ्या राजा. अभिरामा असं करू नको रे. अगं छाया खय असस तू. घरात काय चाललेला तुमका माहित नाही. घरात थैमान घातलेला ते ना. अगं आव दशे माझ्या पोरांका खय घेऊन गेलास. तू काय काय करूच ना तर माझा कर पण माझ्या पोरांच्या जीवावर उठा नको गो. दत्ता अभिरामा पूर्वा अरे कोणीतरी ओ देवा रे कोणीतरी देवा ओ. घरात पण नाही असत. काय गेली रे देवा काय गेली. वहिनी ओ वहिनी. कोण हा. मी कमलाकर पाटणकर. कुमुदिनी पाटणकरचा नवरा. अहो शेवंताचा नवरा. हे बाय पाटणकरांनो तुम्ही.